नमस्कार, मी अरविंद आठले। यावेळी आम्ही नाशिकला गेलो होतो तेव्हा नाचणीचे चिरमुरे मिळाले। याला कुरमुरे म्हणतात ना, रागी कुरमुरा। हे मी पहिल्यांदाच बघितले। तर याचा चिवडा करणार आहोत आपण। त्यासाठी आपण काय घेतलंय, हे जे पाकिट आहे यातले हवे तेवढे मी काढून घेणार कुरमुरे। नंतर हे तिखट, मीठ, हळद जे काही आपल्याला लागतं सगळं चवीला। त्यानंतर हिंग घेतलेला आहे, थोडे दाणे, कडीलिंब, चिरलेलं खोबरं, पिठी साखर, लिंबाचा रस, हे एवढं सगळं साहित्य घेतलेलं आहे। आणि याचा आता आपण चिवडा करणार आहोत। कढईत आपण तेल तापत ठेवलेलं आहे। थोडी मोहरी घालून पाहिले तेल चांगलं तापलं का नाही। तर आता कडकडायला लागली म्हणजे ते तापलं आहे। आता आपण मोहरी घालणार, जिरं, मोहरी, हळद, थोडा हिंग आणि आता कढीपत्ता। त्यानंतर आपण त्यात शेंगदाणे घालतो आहोत कच्चे, आणि हे थोडे भाजून घेणार। गॅस यावेळी बारीक करून घ्यायचा। आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये खोबऱ्याचे काप घालणार आहोत। आता खोबऱ्याचे काप, आणि हे आता छान परतून घेणार, कुरकुरीत व्हायला पाहिजे। गॅस थोडा बंद केलेला आहे आणि तिखट मीठ आपण घालतो आहोत त्याच्यामध्ये चवीनुसार, कारण नाही तर मग तिखट काळं होईल। मीठ घातलं, थोडा लिंबाचा रस घातलाय, आणि हे आता ढवळून घेतलं। आणि आता हे कुरमुरे जे आहेत नाचणीचे ते घातले, आणि हे आता सगळं आपण छानपैकी ढवळत राहणार। कुरमुरे थोडे ठेवले की मऊ पडतात, ते कुडकुडीत चांगले छान व्हायला पाहिजे। आणि थोडी आता आपण पिठी साखर घालतो आहोत, जे आंबट, गोड, तिखट, खारट सगळे चवी त्याला छानपैकी आल्या पाहिजे। सम प्रमाणात व्यवस्थित चव लागली पाहिजे। हे आता आपण छानपैकी ढवळत राहतो। असं दोन याने जर ढवळलं तर हे चांगलं ढवळलं जातं। नाचणीमुळे त्याचा रंग थोडासा वेगळा आलेला आहे, पण नाचणी पौष्टिक आहे, थंड आहे। हे सगळं व्यवस्थित एकमेकात मिसळेल, एकजीव होईल अशा प्रकारे आपण हे ढवळणार। आपण मगाशी सुरू केलेलं आहे, आणि आता हे आपण छान ढवळून घेतो आहोत। सगळं छान मिक्स व्हायला पाहिजे। आपण चव पाहून घ्यायची, आपल्याला जसं कमी जास्त तिखट मीठ हवं असेल त्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं ते, आणि पुन्हा छान ढवळायचं, कुरकुरीत व्हायला पाहिजे। हे छान फायनल आपण ढवळतो आहोत, आणि छान कुरकुरीत झाले। थोडी चव बघितली आपण, व्यवस्थित आहे चव। थोडं तिखट मीठ आपण पुन्हा नंतर घातलं होतं। तर हा तयार झालेला आहे, अतिशय चविष्ट सुंदर लागतो हा हे चिवडा। आता आपण गॅस बंद करणार आहोत। हा तयार झालेला आहे आपला चिवडा, तयार आहे। चांगला गार होऊ द्यायचा, आणि मग छानपैकी एखाद्या चांगल्या काचेच्या किंवा अशा याच्यात भरून ठेवायचा व्यवस्थित। थोडा वेळ त्याचंही तोंड उघडं ठेवायचं, झाकण, आणि मग बंद करायचा। जेव्हा केव्हा पाहुणे येतील, छान द्या, नवीन प्रकार आणि सुंदर चव।